आपलं वैयक्तिक ठिकाणी खातं उघडलंय 3 धावेने. असं वाटतंय की एक्झॅक्टली कमी खेळाडूंच्या अनुषंगाने मात्र गणेश कुकचे संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. हो, कटर जबरदस्त मात्र इथे चेंडूची हाताळणी पडल्यानंतर चेंडू झपकन मात्र बाहेरच्या दिशेने मात्र त्या ठिकाणी काटा घेतो आणि हेच तर ओळख राहिली आहे राज पाटीलची. चेंडू वळवण्याची ताकद त्याच्याकडे आहे आणि पाहू शकतो या ओव्हरमध्ये येणारा हा दुसरा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक त्याच अनुषंगानं जणू काय असं वाटतं की पहिल्या चेंडूचा आपण रिप्ले पाहतो की काय, परंतु बॅक टू बॅक दोन्ही चेंडू पाहिले तर अगदी सेम टू सेम तिथे मात्र हाताळले आणि फलंदाज रोशनला मात्र त्या ठिकाणी बीट करण्यामध्ये गोलंदाजाला यश प्राप्त होतोय. पॉवर प्ले मध्ये आय थिंक चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो गणेश कुकचे संघाची. अजून एक चांगला चेंडू आणि लागोपाठचा तिसरा डॉट बॉल. आय थिंक आपण पाहिलं तर रोहन तर यांच्याकडून शुभेच्छा मी देण्यासाठी या ठिकाणी तत्पर होतो, परंतु आता मात्र ज्याप्रमाणे रोशन आता खेळ साकारतोय असं वाटतं की त्या शुभेच्छांवरती कुठेतरी ब्रेक लावावं लागेल. का रोहनने सांगितले की सुरुवातीला रोशन आय थिंक आमच्या संघाच्या माध्यमातून खेळायचा, परंतु भरपूर काय आता नियमामध्ये बदल झाला आणि इथे मात्र पार रिबाचा फटका बाहेर काढला फुल टॉस आणि इनफिल्डला चेंडू झाला अगदी वेगाने कव्हर पॉइंट कडे. शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूला त्या ठिकाणी फील केला गेला आणि अखेर 2 धावा घेण्यामध्ये फलंदाजाला यश मिळालं आणि एक सफल षटकाची समाप्ती गणेश कुकच्या संघाची आपल्याला पाहायला मिळाली. विकेटचं कॉलम आय थिंक राजचं मात्र खाली आहे, परंतु इकॉनॉमिकल षटक आपल्याला पाहायला मिळतोय कारण पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त राज पाटीलनं धाबा खर्च केल्या 5. 2 धाबांची पॅनल्टी आहे गणेश कुक संघाला, ते आपण ऍड करतोय. 5 + 2 एकूण 7 धाबा 10 फलकावरती लागल्या गेल्या. चांगली सुरुवात गणेश कुकची संघाची आपण पाहतोय. असं वाटते काही खेळाडूंची झोप आय थिंक पूर्ण झाली नसावी, त्यामुळे पाहतो की आज शॉर्ट प्लेअरना हा संघ मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. प्रेम पाटीलची अनुपस्थिती आपण पाहतोय. पंकज पाटील सुद्धा मात्र या संघामध्ये आज पाहायला मिळत नाहीये, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये आपण नेहमीच म्हणतो ना की जे तुमच्याकडे खेळाडू उपस्थित आहेत त्यांच्याकडे तुम्हाला मात्र अपेक्षा ठेवाव्या लागतील. आज एक्स कॅप्टन सुद्धा आपण पाहू शकाल अक्षय पाटील शॉर्ट दरम्यानच्या दिशेने त्याला आपण पाहतोय. हो, आज भावेश मागे इन ऍक्शन मध्ये उर्फ बनी दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज करण पाटील. राऊंड द विकेट मारा करतोय ओ बॅटच्या स्लॉट मध्ये आणि चेंडूला पाठवला स्क्वेअर लेगच्या प्लॉट मध्ये. 6 धावांसाठी षटकार. आज भूषण पाटील सुद्धा मात्र एक्झॅक्टली प्लेइंग 11 मध्ये नाहीये. म्हणजे आज पूर्णपणे संघाची जबाबदारी शुभम शेलार वरती असेल, राज पाटील वरती असेल, खास करून अक्षय पाटील वरती असेल. आतिश मागेल आता मात्र आपल्या संघाला पुढे घेऊन जावं लागेल. मानस धुमाल वरती आता मात्र पूर्णपणे जबाबदारी असेल, कारण जास्तीत जास्त आपण युवा खेळाडू या संघामध्ये आज पाहतोय. आज युवकांना संधी मिळाली, परंतु त्यांची मात्र ते संधी इथे मात्र त्या संधीचं सोनं आज करतील का. चांगला स्ट्रोक पाहिला आपण विकीच्या बॅटमधून. या मैदानावरती धावा होत आहेत, कारण खेळपट्टी जर पाहिली तर आय थिंक थोडीशी स्लो आहे. चेंडू मात्र थोडा संत गतीने येतो आणि त्यामुळे पाहतो की फलंदाजांसाठी ही खेळपट्टी अगदी नंदनवन आपण मागील 2 दिवसापासून पाहिलेली आहे. अनेक फलंदाजांनी मोठमोठ्या इनिंग्स मोठमोठे स्ट्रोक या मैदानाच्या आतमध्ये खेळलेले आहेत आणि तोच फटका आपल्याला विकी मोगरेच्या बॅटमधून पाहायला मिळाला. ओ रेबसचा फटका फुलटो चेंडू गॅपमध्ये चाललाय. रेस सुरू आहे, चेंडू पुढे आणि भावेश पाठीमागे पळतोय आणि अखेर
विकी चांगल्या रिदम मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा रिबसचा फटका, तीच दिशा निवडली पॉइंटच्या डोक्यावरून. चेंडू पुन्हा चाललाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर एकूण 21 धाबा विदाउट लॉस. कुठलाही विकेट आतापर्यंत सांगे संघाने गमावलेला नाहीये. हो, ही लेंथ एकदम बेटर आहे. कारण मागील 2 चेंडूवरती 2 रिव्हर्स फटके पाहिले. त्यासाठी पाहतो की फिल्डिंग मध्ये आपल्याला थोडंसं चेंजेस पाहायला आपल्याला. कारण लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आय थिंक लॉंग ऑफचा फिल्डर मिड ऑफ कडे आला आणि डीप पॉइंट लाईक फिल्डर आपल्याला अगदी पाहायला मिळतो आणि त्यामुळे मात्र हा स्ट्रोक ऑन साईडला विकेने खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची लिडिंग आहे. चेंडू हवेत शॉट फाईन लेग जरूर होता परंतु त्याच्या डोक्यावर चेंडू चालला वेगानं. 4 धावांसाठी चौकार. प्रयत्न आय थिंक चांगले पाहायला मिळाले परंतु एक्झॅक्टली त्याच्या आवाकाच्या बाहेर तो झेल होता आणि त्याच अनुषंगाने मात्र अजून एक चौकार विकीच्या बाटमधून पाहायला मिळतोय. चेंडू चालला लावून द कार्पेट. मिड विकेटला फिल्डर जरूर आहे तिथे मात्र थोडीशी मिसफिल्ड जरूर झाली. तत्पुरती 2 धावा घेण्याची संधी दोन्ही फलंदाजांना मात्र त्या ठिकाणी मिळाली. पहिल्या षटकामध्ये सुरुवात राज पाटीलनं जबरदस्त केली परंतु त्याच्या मेहनतीवरती एक्झॅक्टली कुठेतरी पाणी पडण्याचं कार्य करण पाटीलने केलं असंच म्हणावं लागेल. कारण या षटकामध्ये आपण जर विचार केला तर तब्बल 22 धावा 20 धावा आय थिंक त्यांनी खर्च केला. कारण 2 धावा पॅनल्टीच्या आपण पाहिल्या. म्हणजे एकूण 2 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा 10 फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे आतापर्यंत दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप चांगली भागीदारी सध्या मात्र इथे डेव्हलप होताना आपण पाहतोय. चला पुढील सामन्यासाठी नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. कारण आज कुठल्याही संघाची हाईगाई केली जाणार नाही. स्वामी समर्थ सोनाले आणि शिवशक्ती लोणाड. चला कारण पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. तिसऱ्या षटकात सुरुवात करतोय गोलंदाज आतिश माघे. मिस्टर नागेश हरड यांचे इथे शुभागमन झालेला आहे. विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे की ही वादळ येण्यापूर्वीची या सुरुवातीला आपण शांतता पाहिली की काय रोशन मोगरेची. रॉकेट शॉट. पहिल्यांदा तो मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि जरूर त्याच्यावरती प्रेशर मात्र इथे पाहायला मिळतोय. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये आपण पाहतो की पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ परंतु चुका होत आहेत आउटफील्ड मध्ये धनेश कुंकचे संघाच्या वतीनं.
कारण यंगस्टर आज जास्त आपण पाहतो या टीमच्या माध्यमातून. रोशनला मात्र त्या ठिकाणी जीवदान मिळाला. तत्पुरती 2 धावा त्याने मात्र त्या ठिकाणी वेगाने पूर्ण केल्या. हो हो, पाहू शकाल अगदी फुलर लेंथ होता. क्रॉस बरेट फटका खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने सुद्धा निघाला. वापसी करण्याचा प्रयत्न करतोय आतिश मागे. संघामध्ये ऋतिक शेलारचा सुद्धा आता मात्र आपल्याला इन ऍक्शन मध्ये त्याला आपण पाहतोय. चांगला अष्टपैलू खेळाडू आहे, परंतु संघ पाहतो की थोडासा संकटामध्ये सापडलाय. फुलटॉस मनगडी फटक्याचा वापर केला आणि पाहू शकाल चेंडूला पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून दूरच दूर लांबच लांब हा षटकार. दोघांच्या वतीने आता मात्र पाहू शकाल या ठिकाणी मोठे फटके यायला सुरुवात झाली आणि पाहू शकाल धावा सुद्धा मात्र भरपूर वेगाने तिथे जोडण्याचा प्रयत्न करतायत. इथे मात्र थोडंसं हेजिटेशन आणि पाहू शकाल आय थिंक पहिली विकेट्स पडण्याची दाट शक्यता आहे, परंतु फलंदाज कोणता बाद असेल आता मात्र हे पाहावं लागेल. विकी की रोशन, रोशन की विकी, हे आता मात्र जरूर पंच मात्र त्या ठिकाणी आम्हाला दर्शवतायत. जो स्ट्रायकिंग एंडला जो होता फलंदाज तो इथे मात्र बाद घोषित केला, म्हणजे रोशन मोगरे. म्हणजे ऑफिशियल पंचाने एक्झॅक्टली सांगितलंय की विकेट किपर एंडचा बॅटर बाद आहे की नाही हे आता पाहायचं आहे, परंतु कुठला तरी एखादा फलंदाजाला मात्र इथे मैदान सोडावंच लागेल. म्हणजे जी पार्टनरशिप वेगाने मात्र या ठिकाणी पुढे चालली होती ती मात्र कुठेतरी ब्रेक करण्यामध्ये आय थिंक गोलंदाज आतिश मागेला मात्र यश आलंय, टीमला यश आलं असं म्हणावं लागेल. आमचे तिसरे पंच देवदास पाटील सर सध्या कंट्रोल रूम मध्ये आहेत. चला नाणेफेकीसाठी येऊन थांबायचं आहे शिवशक्ती लोणाड आणि स्वामी समर्थ सोनाळे. दरम्यान सरवलीचे युवा उद्योजक कल्पेश पाटील यांचे शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण आजच्या या तिसऱ्या दिवसामध्ये हार्दिक स्वागत. तर तिसऱ्या पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलाय. जो स्ट्रायकिंग एंडला बॅटर जो होता तो मात्र इथे बाद घोषित केलाय. आय थिंक रोशन मोगरेला आता मात्र मैदान सोडून जावं लागेल. 39 धाब्यांची आय थिंक ही पार्टनरशिप ब्रेक केली आणि बाद होण्यापूर्वी रोशनच्या बॅटमधून तब्बल 16 धावा आपल्याला इथे पाहायला मिळाल्या. 2 षटकार त्या सह्यानं न्यू बॅटर मिस्टर मनोज पाटील उर्फ सांगा. संघाची एकूण धावसंख्या पाहू शकाल 41. 41 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. नाणेफेकी गमावल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करतो एकविरा स्पोर्ट सांगे आणि आल्याला पहा या ठिकाणी पूर्णपणे चेंडून बॉडीचा मात्र त्या ठिकाणी वेध घेतलाय. जबरदस्त वापसी आतिश मागेची पाहायला मिळाली. जरूर त्याच्या विरोधात 2 सिक्सर आले जरूर, परंतु त्याच्यानंतर मात्र अचूक लेंथवरती त्याने मात्र कामगिरी केली. एका षटकार या स्पेलमध्ये तब्बल 14 धावा त्याने सुद्धा खर्च केल्या. 3 षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. 41 वरती 1 अशी सध्या परिस्थिती आपण पाहतोय. स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसातील हा पहिला सामना सध्या आपण अनुभवतोय. जो जिंकेल तो पुढे वाटचाल करेल आणि आज पाहूया कोणता संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. कारण पहिल्या 2 दिवसामध्ये पाहिलं तर जय अंबिका देवरुंगपाडा आणि जय जोटिंग देवरुंग या संघाने बाजी मारली आणि आज पाहूया कोणता संघ. चौथ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज करण पाटील.
ओव्हर द विकेट मात्र मारा करतोय. हो, पहिल्या चेंडू पहा अतिशय चांगली लेंथ होती, चाप करण्याचा प्रयत्न होता आणि कुठल्या प्रमाणात विकीला मात्र त्या चेंडूची लेंथ मात्र ओळखता आली नाहीये. जबरदस्त सुरुवात करण पाटीलची आपण पाहतोय आणि जसा स्पर्धा करण पाटील खेळत चाललाय तसा तसा त्याच्याकडे अनुभव आता मात्र चांगला येत चाललाय. युवा आहे परंतु टॅलेंट फार आहे या गोलंदाजाकडे. हो पहा पुन्हा एक चांगला चेंडू हाताळली इथे सुद्धा मात्र धावचीची संधी आणि त्या संधीचं सोनं केलंय. चांगलं कार्य शुभम शेलारचं विकेटच्या पाठीमागे, कारण मनोज पाटील या सामन्यामध्ये एकही धावेचा आपल्या टीमला योगदान दिलं नाहीये. शून्यावरती बाद होऊन माघारी चालला धक्का क्रमांक दुसरा लागत असताना टीम आई एकविरा स्पोर्ट्स सांगे संघाला. सुरुवात ज्या षटकाची मात्र आवश्यकता होती तो षटक हाताळण्याचा प्रयत्न करण पाटील करतो आणि सातत्याने त्यांना मात्र कानमंत्र देण्याचा प्रयत्न करतात त्यांची सहकारी बॅटर राज मोगरे आलाय चौथ्या क्रमांकावरती. हो इथे मात्र पाहू शकाल फुल टॉस होता मॅचची आय थिंक कडा पाहायला मिळाली. शॉट पाहिलेकडे फिल्डर तैनात, इथे सुद्धा मात्र संधी आहे. इथे सुद्धा मात्र विकेटचं पतन होऊ शकलं असतं परंतु विकेट किपर शुभमनं मात्र त्या ठिकाणी पाहू शकाल परफेक्टली त्या ठिकाणी या चेंडू कलेक्शन केला नाही परंतु इथे वन शॉटचा इशारा आला पंचांच्या वतीनं, म्हणजे एकच धाव तिथे मात्र दिली जाईल. राज पुन्हा स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय, नॉन स्ट्रायकिंगला पाहू शकाल विकी. करणचं कौतुक करावं तेवढं कमी. ऑन साईडला खेचून मारला, मिडविकेटला फिल्डर आहेत आणि त्यांच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झालाय. 4 धावांसाठी चौकार. .46 46 धावा फलकावरती लागल्या गेल्या आणि अजूनही दोन चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. म्हणजे असं वाटतं की 50शी गाठण्याचा प्रयत्न असेल सांगे संघाचा. हो ऑन दी राईज इथे मात्र ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न, फक्त दिशा दिली होती. शॉर्ट स्टॅक कव्हरला शतरशेख तैनात, सिंगल धावतो ते मात्र पूर्ण केली गेली. आणि पाहू शकाल की या स्पर्धेमध्ये ज्यांचा काल आवाज दुमदुमला अर्थात आमचे ज्येष्ठ समालोचक सुनील पवार सरांचा आता मात्र शुभागमन झालेलं आहे. भरपूर मोठा अंतर कापून त्या स्पर्धेमध्ये पोहोचले आहेत. त्यांचं करूया आपण दुसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये हार्दिक स्वागत. आणि या ठिकाणी पाहू शकाल पंचांचे दोन्ही समांतर वाईटचा इशारा, कारण सोनालेपाडा आणि माझीवाडा रोहन भरपूर मोठा हा अंतर आहे परंतु प्रेमापोटी ते सातत्याने स्पर्धेमध्ये येत असतात. डोळ्यांवरती पाहू शकाल ब्रँडेड सनग्लास आहे. आवाजाचे मालिक आणि ऑन स्क्रीन वरती पाहू शकाल त्यांची ग्रँड एंट्री, परंतु फटका पहा जबरदस्त चाबुक शॉट आणि निघून चालला मिड विकेटच्या पलीकडे. हा षटकार असं वाटतं की कुठेतरी जखमेवरती मीठ चोळण्याचं कार्य करू शकतोय. आणि अखेर पहिल्या डावाचा खेळ झाला इथे संपन्न. षटकाराच्या अनुषंगाने 50शी सुद्धा मात्र इथे गाठली गेली टीम सांगे संघाने आणि एकूण आकडा उभारलाय 54चा, म्हणजे टार्गेट असेल 55 धावांचं. संघाला विनंती करतोय की आपण सुद्धा त्वरित नाणेफेकीसाठी या. आपल्यामध्ये पाहू शकाल सरवलीचे मिस्टर कल्पेश पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. विनंती करतोय की आपण मध्ये या, आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करू.
चेक. चला आजच्या दिवसातील हा दुसरा सामना असेल शिवशक्ती लोणार विपक्ष स्वामी समर्थ सोनाळे. आपण टॉस करतोय सरोलीचे कल्पेश पाटील यांच्या शुभ हस्ते. टॉस विनिंग संघ नायकाला आपण शीतदेवी सुद्धा देणार आहोत. चला सोनाळे संघाचे कॅप्टन कॉल देत आहेत. चापाचा कॉल आहे वर तो आलाय काटा. चला आपण विनिंग संघ नायकाला आपण शीतदेवी देऊ. काशीनाथजी वजे आणि हरेश वजे स्पॉन्सर बाय ती कोल्ड ड्रिंक्स. पाहुण्यांचा आभार विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. शिवशक्ती लोणार संघ आय थिंक तुम्ही टॉस जिंकलेला आहे आणि प्रथमतः काय करायचा निर्णय असेल. डिसिजन थोडा पेंडिंग राहील कारण की कॅप्टन अजून आला नाही. म्हणजे तुम्ही आय थिंक प्रभारी कॅप्टन आहेत का. हा. चला हरकत नाही. प्रतिस्पर्धी संघ पाहिल्या सोनाली संघ तुमच्या अगेन्स्ट आहे. याच मैदानावरती ते सराव करतायत तर इथली त्या संघासमोर तुमची प्लॅनिंग काय असेल. प्लॅनिंग तर हीच असेल जर बॅटिंग आली तर कमीत कमी जास्तीत जास्त धावा मारण्याचा आणि क्षेत्ररक्षण घेतला तर कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा त्यांना आम्ही ट्राय करणार आहे. या सीझनमध्ये तुमचा खेळ आतापर्यंत कसा राहिला आहे. आतापर्यंत सध्या तर आम्ही बॅकफुटलाच आहो. या टुर्नामेंटनुसार आम्ही हेच करण्याचा प्रयत्न करू की आम्ही फ्रंट फुटमध्ये येण्याचा ट्राय करणार आहेत. असा कोणता क्षेत्र आहे की तुम्ही त्या क्षेत्रामध्ये जास्तीत बॅकफुटला आहात. फलंदाजी. मग काय सुधारण्याचा प्रयत्न करणार या स्पर्धेमध्ये. इम्प्लिमेंट 100% आमच्याकडून राहणार. आमच्या आयोजकांबद्दल काय सांगू शकशील. आयोजन तर खूप चांगला केला आहे. आम्ही दरवर्षी हा टुर्नामेंट खेळतो आणि ग्राउंड सुद्धा खूपच चांगला आहे म्हणून इथे खेळण्याची अजून इच्छा येते. शिवशक्ती नावावर तुम्ही खेळता तर ती शक्ती आज आम्हाला स्पर्धेमध्ये पाहायला मिळू शकेल का. येस डेफिनेटली. चला तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आय थिंक डिसेंबर पेंडिंग आहे परंतु आपल्याला जर गोलंदाजी जर मिळाली तर तुमच्याकडून काय आम्ही अपेक्षा करू शकतोय. जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आणि गोलंदाजीमध्ये कमी कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. हा आपल्या ग्रामपंचायतीला हा सोनालेपाडा गाव आहे. तो संघ तुम्ही सातत्याने पाहता की प्रतिस्पर्धेमध्ये चांगला कार्य करतोय परंतु ज्यांनी ही स्पर्धा उभारलेली आहे त्या स्पर्धेबद्दल आपण काय सांगू शकाल. आयोजन खूप चांगलं आहे आणि त्यांनी आम्हाला खेळण्याची संधी दिली त्यांचे आभार. काही वर्षापूर्वी आम्ही स्वामी समर्थ सोनाले संघाला पाहायचो. एक दबदबा होता त्या टीमचा. तशा रीतीने आज खेळ आम्हाला या स्पर्धेच्या वतीने पाहायला मिळू शकेल का आणि कुठल्या खेळाडूकडून तुला जास्त अपेक्षा आहेत. खेळाडू तर सगळ्यांकडून अपेक्षा आहे आणि चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. चला त्यासाठी तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. आता टॉस बॉक्स मधून अशी बातमी आलेली आहे की शिवशक्ती लोणार संघाने टॉस जिंकलाय परंतु डिसिजन पेंडिंग आहे. विनंती असेल की आपण लवकरात लवकर निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा आणि जाऊया आता मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक सुनील पवार सर यांच्याकडे. थँक्यू सो मच. अनेक धन्यवाद व्हाईस ऑफ भिवंडी आणि आमचे खास मित्र योगीजी. फ्रीचा चेंडू आहे ऑन ड्राईव्ह केले पाहतोय आपण लॉंग ऑन क्षेत्राकडे चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हलिंग करतोय आणि त्यापूर्वी मात्र या फ्री त्या चेंडूवर एक सिंगल कंप्लीट करताना एक मोठं आव्हान आहे जर विजय केला आपण कुक्षे टीम समोर. आई एकविरा स्पोर्ट सांगे जर म्हटलं तर सांगा नो डाऊट म्हणजे मनोज खूप एक चांगला खेळाडू. परत एक अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल. पंचाचे दोन्ही समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या आता मात्र पुढे सरकताना ती बिन बाद 3. बालगोपाल चषक 2025 चा आपण आनंद घेताना पाहतोय. आज स्पर्धेतला हा शेवटचा दिवस असेल. कोण जिंकेल कोण चॅम्पियन बनेल. ओमसाई लोनाड असोसिएशनच्या माध्यमातून ही या वर्षीच्या हंगामातली 6वी स्पर्धा. परत त्याच प्रकारे हा चेंडू होता प्रतीच इशारा करताना पाहतोय आपण. खराब सुरुवात पाहतोय आपण बॉलरच्या माध्यमातून ज्या प्रकारे चेंडूची हाताळणी करतोय. राईट आमोर विकेट. पुढचा चेंडू फुल टॉस फटका आहे
खाली क्षेत्र निवडले. अतिशय वेगात चेंडू ट्रॅव्हलिंग करताना मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आला हा चौकार. यस कसला नो बॉल आहे सर? हा यस. सध्या तरी आपण पाहतोय की फेअर डिलिव्हरी पाहतोय आपण सुरुवात होताना. एकच चांगली सुरुवात म्हणता येईल कोकशे टीमची पाहतोय आपण. ज्या प्रकारे 55 धावचं आव्हान आहे आणि पहिल्या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी हाताळतोय गोलंदाज. अतिशय देखना आणि सुपर शॉट पाहतोय आपण. इशारा येतोय सीमा पार चौकार. धावसंख्या मात्र पुढे सरकते ती पाहतोय आता 12. पहिले षटक प्रगतीपथावर खूप छान बॉलिंग होत नाहीये आणि बॅटिंग मात्र चांगली करतोय राज. धनेश 11 कोक्षे. हो याच पात्र ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण. मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. कुठल्या प्रकार धाव नाहीये. धनेश 11 कोक्षे जर म्हटलं नो डाऊट कोक्षे गावाचा एक अतिशय देखना खेळाडू म्हणजे चेनू चेतन बबलू पीटीसी टायगर म्हणून ज्याची ओळख आहे. ग्रेट क्रिकेटर. नो डाऊट कधी कधी रोहन तरेची तारीफ जरी केली तरी त्यांना सहन होत नाही. आता सांगतो की तारीफ कर. याच पात्र फटका अतिशय क्लास आहे. ऑन द रेटचा फटका स्वीपर कॉर बाउंड्री लाईन कडे अतिशय वेगात चेंडू सरकताना चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. त्यापूर्वी मात्र 2 धावा सहज कंप्लीट होताना धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या पुढे सरकताना ती 14. बेनबाद पहिले षटक अजून प्रगतीपथावर लांब लचक षटक हाताळताना गोलंदाज पाहतोय आपण. दीपेश पॉइंटला पाहतोय आपण. सांगा आतापर्यंत या षटकामध्ये विचार केला आपण तर 8 चेंडू टाकल्या गेले तर अजून षटक समाप्तीचं नाव घेत नाहीये. परत एकदा हा चेंडू बाहेर. पंच इशारा करताना वाईट. धावसंख्या 15. आतापर्यंत या षटकामध्ये विचार केला पण 9 चेंडू टाकल्या गेले तर अजून किती चेंडू बाकी आहेत. यस यस पाहता सुंदर फटका परत पाहतोय आपण. एक्स्ट्रा कोर्ट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आला हा चौकार.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 55 धावांचा वाढ स्वीकारताना एक खूप छान सुरुवात पाहतोय आपण. धावफलक धावा त्या 19. समीकरण थोडंसं सोपं झालंय आता. मात्र गणेश इलेव्हन कोक्षे टीमचं ज्या प्रकारे पहिलं षटक पाहिलं आपण, काय चांगली बॅटिंग करतोय बॅटर राज. 3 चौकार त्याच्या बॅटमधून एक चांगली बॅटिंगचं प्रदर्शन पाहायला मिळतंय गणेश इलेव्हन कोक्षे टीमच्या माध्यमातून. मनोज येतोय म्हणजे भिवंडीकरांचा सांगा. खूप मोठा अनुभव आहे मनोजकडे आणि विकेटची आवश्यकता त्याच्या टीमला आणि तो ब्रेक थ्रू इथे मात्र प्राप्त करून देईल काय. राईट द विकेट. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करतो का पाहते. झेल होण्यासारखी संभावना दिसत नाहीये बॅकवर्ड स्कोर लेग कडे. खराब क्षेत्ररक्षण. आता मात्र चेंडू जाईल काय. असं क्षेत्ररक्षण असल्यावर तुम्ही सामना जिंकू शकत नाहीये. डोक्यावर हात ठेवले बघा मनोज यांनी. हे बघा अजून एक फनी मोमेंट. चार धावा आणि अशा मैदानावर जर तुम्ही 4 धावा देतात तर मग काय. छोटा ग्राउंड आहे तरी पण 4 धावा कंप्लीट. धावसंख्या 23. गणेश इलेव्हन कोक्षे जर म्हटलं नो डाऊट सातत्याने खूप मोठं योगदान असतो. यावेळेस पात्र परत एकदा. आता मात्र मनोज स्वतः चेंडूवर येतोय. चांगलं झेल कंप्लीट आणि पहिल्या विकेटचं पतन. मानस येते क्रमांक 3 वर बॅटिंग करण्यासाठी आणि मनोज यांचं चांगलं षटक पाहतो आपण. खराब क्षेत्ररक्षणामुळे 4 धावा गेल्या होत्या. अन्यथा दोन्ही अतिशय प्रतिम चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली. कोण जिंकेल कोण हरेल आणि या स्पर्धेमध्ये कुठल्या टीमचा प्रवास इथं थांबणार. धनेश इलेव्हन कोक्षी विपक्ष आई एकविरा स्पोर्ट सांगे अशी फाईट पाहतो. याच्या दिवसातली पहिलीच फाईट. राईट द विकेट. सज्ज होताना मनोज याच पात्र पंच केले. पॉइंटला सॉफ्ट डिस्मिसल पाहायला मिळेल का आणि होय लगातार दुसरा विकेट इथे मात्र प्राप्त करतोय गोलंदाज मनोज. स्वामी समर स्पोर्ट सोनाले आणि बाल गोपाळ स्पोर्ट सोनाले पाडा या दोन्ही टीमचे कोच म्हणून जी जबाबदारी पार पडतात असे आमचे आदरणीय रवी पाटील दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचंय. या दादा कोच आहे तुम्ही आणि तुमच्याच मार्गदर्शनाखाली दोन्ही संघ तयार झालेले आहेत. मी परत रवी दादांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचंय. पण त्यापूर्वी मात्र निश्चित मनोज जर पाहिला आपण मनोज नावाचा एक चांगला गोलंदाज पाहतोय आपण. बॅक टू द बॅक धावसंख्या पाहतोय धावफलकावर 23. 2 विकेट तिथून धावा वाढल्याच नाही तर धाव कशा भाऊ. विकेट हॅट्रिक मात्र पूर्ण करेल काय गोलंदाज मनोज. राईट द विकेट. ओ माय गॉड. आणि हा विकेट हॅट्रिक साजरा करणारा या स्पर्धेचा दुसरा गोलंदाज.
कालच्या दिवसामध्ये सलग 3 चेंडू 3 विकेट प्राप्त करणारा गोलंदाज जय झोटिंग देवरुंग टीमचा एक क्लास ऑलराऊंडर. पहिल्या षटकामध्ये काय तो विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती. विकेट हॅट्रिक मेडन षटक हाताळलं होतं. आता मात्र मनोज अतिशय सुंदर तिकट मारा करताना 3 चेंडूवर 3 विकेट. सुरुवात अतिशय प्रतिम होती पण लगातार 3 चेंडूवर 3 विकेट. राईटामध्ये विकेट सज्ज होताना गोलंदाज परत एकदा बॅटची कट आणि आता मध्ये चेंडू दरम्यान बाउंड्री लाईन कडे फरार. सीमा पार आला या लकी चौकार. परत एकदा जवळपास बॅटची कड घेतली होती चेंडूनी आणि विकेट किपरच्या दुरून चेंडू मात्र फरार झाला होता थर्ड बँड बाउंड्री लाईन कडे. चांगला चेंडू टर्न केले. चेंडूला पाहतोय आन्सर इकडे एक धाव पूर्ण अतिशय वेगात. दुसरी धाव घेईल का आपण नकारतोय. फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट होताना आपण पाहतोय. अतिशय चांगली षटकाची इथे मात्र समाप्तीचा इशारा येतोय. काय सुंदर बॉलिंग पाहायला मिळाली. तर धावसंख्या धावपलकावर पाहतोय आपण 28 येणार. इथून मात्र 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि अजून सामना जिंकण्यासाठी जर विचार केला आपण तर 27 धावीची आवश्यकता आहे. 27-12 12-27. हे बघा मित्रांनो, पहिल्या मी एक वस्तू आम्हाला इथं भेटलेली आहे. खरी ओळख देऊन ती घडी घेऊन जायची. कुठल्या कंपनीची आहे ती पहिले सांगायची, त्यानंतर घडी घेऊन जायचंय. सज्ज होताना गोलंदाज पाहतोय आपण. नाही नाही एवढा पण मी ते खालच्या क्वालिटीचा नाहीये योग्यता. सज्ज होताना गोलंदाज याच पात्र मजबूर केले पूल करण्यासाठी. ओ माय गॉड, चुकीचं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. एक रन इथे मात्र पाहतोय आपण. टीमची धावसंख्या 29. अजून दोन सामना दोन्ही टीम कडे. पण सांगे टीमचा जर विचार केला आपण क्षेत्ररक्षण थोडस कमकुवत आपण पाहतोय. राज किमेन या टीमचा एक स्टार खेळाडू पाहतोय आपण. 3 चौकार त्याच्या बॅट मधून आलेले आहेत. बऱ्याच वेळेनंतर स्ट्राईक वर येतोय. याच पात्रा फटका चांगला आहे. सुपर शॉट सरळ लॉंग ऑफ बाउंड्री लाईन कडे हा षटकार. दरम्यान षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय जरूर, परंतु इथे मात्र शुभागमन झालेला आहे, ज्यांच्या वतीने आम्हाला दुसऱ्या क्रमांकासाठी कॅश प्राइज लाभलेला आहे. माजी उपसरपंच ग्रामपंचायत सोनालीचे सन्माननीय अक्षय शेठ पांडुरंग पाटील आणि त्यांच्या सोबतीला सन्माननीय करणजी पाटील यांचं इथे शुभागमन झालेलं. सर्व पाहुण्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. परत एकदा हुकचा फटका. पण याच पात्र जेल कंप्लीट. निश्चित चांगला बॅटर इथे मात्र परतीचा प्रवास करताना दिसेल. निराश असेल ज्या प्रकारे शॉट खेळला होता. मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. शिक्षित लोणार संघ आपला डिसिजन कलवा. लोणार संघ आपला डिसिजन गोलंदाजी करण्याचा आहे. यस, ज्यांच्याकडून आम्हाला प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी कोल्ड्रिंक्स प्राप्त झालेले आहे, सीतेबाई त्याच्याकडून आपण देत आहोत. असे आमचे सर्वांचे लाडके भावेश हरड यांचे तर शुभागमन झालेलं आहे. आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन असताना आपण व्हावं,
कारण सुनील पवार सर सुद्धा कालपासून भावेश हरेडला शोधतायत आणि अखेर त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. नो डाऊट, कारण की भावेश हरड आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि आयुष्यामध्ये पाहतो की आपण आणि ऍक्शन मध्ये आज आपण त्यांना पाहणार आहोत. यस, क्या बात आहे. कधी कधी योगेश दादा कॉमेंट्री बॉक्स मध्ये चर्चा असणं गरजेचं आहे. करण ज्युनियर येतोय. आता मात्र पाहतोय की आपण एक मोठा धक्का बसलाय. अजून सामना इथे मात्र विकेटने थोडासा का होईना सांगित टीमकडे झुकतो काय पाहायचंय. 9 चेंडू 20 असं समीकरण. ओ चांगला चेंडू आपटी दिली होती आणि चेंडू मात्र निश्चित विकेट किपरची हातामध्ये जाऊन विसावलाय. दयनीय स्थिती म्हणता येईल. 8-20 चं समीकरण आहे. धनेश 11 कुक्षित संघ विजय साकारेल की मात्र सांगी टीम विजय संपादन करेल. दरम्यान सोनाल्याचे युवा उद्योजक महेश मडवी यांचं सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे. आपल्याला सुद्धा विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन असताना आपण बाबा आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. सज्ज होताना गोलंदाज याच पात्र लेटकट करण्याचा प्रयत्न होता. धोका निर्माण झालाय पण बघा लगोरीचा खेळाची आठवण झाली. पण शेवटी मात्र अजून एक विकेट धावचीच्या स्वरूपात मिळालंय सांगे टीमला. आता मात्र योगेश जर पाहिलं आपण आव्हान कठीण आहे. 7 चेंडूमध्ये अजून सामना जिंकण्यासाठी इथून 20 धावेची आवश्यकता आहे. सामना होता कुठं आणि सामना येऊन ठेपलाय कुठं. हा चेंडू मात्र निर्णायक असेल पाहतोय. पण आता मात्र बॅटिंग करण्यासाठी बॅटर पाहतोय अक्षय जेपी. कम ऑन, क्या बात आहे. वंडर बॉय ऑफ जयेश पाटील यांचे मोठे फॅन आहेत. कारण की खेळाडू जसं आहे त्या प्रकारे त्याचे फॅन पण जास्त आहेत जयेश पाटील. नो डाऊट वंडर बॉय ऑफ भिवंडी नाव का दिल्या गेलं आणि नाव देण्यामध्ये आमचे 2 समालोचक खूप नंबर 1 वर आहेत. सिद्दीक बाबे, त्यानंतर कम्प्युटर ऑफ धुमाल सर. सज्ज होताना गोलंदाज राईटामोर विकेट दूर आणि त्या टोकाकडनं सामना रंगात आहे. पण या आसपास बॅटची कट पण इथे मात्र धाव घेणार नाहीये. आणि काय अप्रतिम षटक हाताळलं. पूर्णपणे टीमला वाफी करून दिली गोलंदाज योगेश. षटकार दिला होता जरूर पण त्यानंतर मात्र काय कमबॅक केले. 6 चेंडू 20 चं समीकरण. व्यासपीठावर हे पाहू शकता. नुकतं ज्यांचं आगमन झाले असे आमचे सर्व मान्यवर. नक्की इथे पाहू शकता आपण या स्पर्धेच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक रोख्या ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झालेली आहे असे आदरणीय माजी उपसरपंच सन्माननीय अक्षय पांडुरंग पाटील साहेबांना आपण पाहू शकता. कारण की दादा तुमच्या अशा चांगल्या योगदानाने हे आपण टेनिस क्रिकेट भिवंडी एवढी लोकप्रिय काय हे भिवंडीकरांनी दाखवून दिलेलं आहे. असाच प्रतिसाद मिळत राहो. अगदी बरोबर. प्रत्येक वर्षी दादाच्या माध्यमातून हा पारितोषिक दिला जातोय. अशोक दादा यांच्या खांद्याला खांदा लावून निश्चित हा कार्यक्रम कशा तऱ्हेने सक्सेस होईल हे संपूर्ण सोनाली पाडा गावाचे आणि सोनाली गावाचे प्रत्येक प्रतिष्ठित नागरिक जाणतात. भावेश शरडला आपण या जागेमध्ये पाहणार आहोत. भावेश शरड आपण यायचंय. एक जमाना होता पिचून गोलंदाजी करायचा. सहा चेंडू 20 असं समीकरण आहे. पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके जर आले नाही तर मात्र निश्चित या स्पर्धेमध्ये धनेश 11 कुक्षे टीमचा प्रवास इथं थांबणार का. पण वेळेचा आपण भान ठेवायचे. सांगे टीमचा संगणक सज्ज होताना पाहतोय आपण. आणि आता मात्र काय घडलंय पायचीतच्या स्वरूपात अजून एक धक्का बसलाय. आता मात्र पटावर हजेरी लावण्याचं काम करताना धनेश 11 कुक्षे टीमचे बॅटर्स बन्नी येतोय. बन्नी आणि काय आकर्षण आहे खेळाडूच.
भावेश उर्फ बन्नी. भावेश एक मोठी जबाबदारी पाहतोय आपण भावेशच्या खांद्यावर. ओ खूप छान चेंडू पाहतोय आपण. आता मात्र 4 चेंडूने सामना जिंकण्यासाठी 20 धावेची आवश्यकता. जवळपास पराभव स्वीकारले धनेश 11 कुक्षे टीमनी. आणि आयुष्यामध्ये पराभव कधी स्वीकारायचा नाही, संघर्ष करायचा मैदानाच्या आतमध्ये. पण संघर्ष होताना दिसत नाहीये योगेश जर पाहिलं आपण तर. यावेळेस पाहता परत एकदा पाहतोय आपण आणि बॅटची कड आणि अजून एक बॅटरला परतीचा प्रवास करावा लागेल. राहिलेला आहे कारण की ज्या प्रकारे आपण बॉलिंग अटॅक पाहतोय सांगे टीमच्या माध्यमातून. परत एकदा आणि होय अजून एक विकेट. मोठी लहान कीर्ती महान फक्त सज्ज होताना पाहतोय आपण. राईट द विकेट. यास पात्रा फटका विकेट हॅट्रिकचा हा बॉल होता पण गॅप मधून काय सुरेख फटका पाहतोय आपण. एक्स्ट्रा कोण मिड ऑफ मधून तुला पाठवलंय सीमा पार चौकार आलाय. मध्ये क्रिकेट त्यानंतर बैलगाडा शर्यत खूप जोरात जोशात असते. त्याचे मोठे फॅन पाहतोय आपण. मन्या काय क्लास फटका खेळला होता. म्हणा जिंकली पहिल्या चेंडूवर. ओ सफल झाला पण या चेंडूवर बॅटचा संपर्क होत नाहीये. आणि अशा प्रकारे धनेश 11 कुक्षे टीमचा प्रवास इथं थांबलाय या स्पर्धेमध्ये आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय सांगे